दशक 6वा समास 4था ब्रह्मनिरूपण। जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ। सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा। उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता। हनुमंतांची कुळवल्ली राममंडपा वेला गेली, श्रीराम भक्तीने फळली रामदास बोले या नामे। शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे। कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। जयाचा जगी जन्म नामार्थ झाला, जयाने सदा वास नामात केला। जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती। नेत्राने गुरुराज मूर्ती आपुली, मी जे धवा पाहिली। तू विष्णू शिव तूच दैवत मला, तू तात तू माऊली। झाला भाव मनात या मग करू कोणास पाचारण। प्रल्हादा गुरुराज या नित तुम्हा, माझे असो वंदन। ऋषिकल्पम रामभक्तं गुरुयज्ञेश्वराभिधं, चतुर्वेदेश्वर प्राणं प्रणमामि पुनः पुनः। गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा, आराध्य दैवतं गुह्यं सर्वं मे रघुनंदनः। गणेश शारदा सद्गुरु संत सज्जन कुळेश्वरू, सर्व ही माझा रघुवीरू। सद्गुरु रूपे श्रीराम माझे आराध्य दैवत, परमगुह्य गुह्यातीत गुह्यपणाची मात न चले जेथे। यो जातो मरुदंश जोक्षित तले, संबोधयन् सज्जनान् ग्रंथं यो रचयन् सुपुण्यजनकं श्रीदासबोधाभिधं। यक्कीर्त्या पठणेन सर्वविदुषां स्वान्तापहारी सदा, सोऽयं मुक्तिकरक्षितौ विजयते श्रीरामदासो गुरुः। मला वाटते अंतरित्वा वसावे, तुझ्या दासबोधासित्वा बोध व्हावे। अपत्यापरी पाववी प्रेमग्रासा, महाराजया सद्गुरु रामदासा। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं, द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्। एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं, भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः, गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। अनेन प्रियतां देवो भगवान् जानकीपतिः, श्रीरामचन्द्र पूर्वेषाम् अस्माकं कुलदैवतं। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ, जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ। दशक 6वा जो चालू आहे आपला, तो देवशोधन नाव आहे समासाचं। दशकाचं नाव देवशोधन आहे आणि देवशोधन समासामध्ये आपण सगळ्यात पहिल्यांदा समास देवशोधन बघितला, ब्रह्मपावन निरूपण बघितलंय, मायोद्भव निरूपण आणि आजचा जो सुरू होतो आहे तो आहे ब्रह्मनिरूपण। आता ब्रह्मनिरूपणामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सगळ्याच समासांमध्ये महत्त्वाच्या गोष्टी आहेतच, कोणत्या ना गोष्टी महत्त्वाच्या आपल्याला समजतातच, पण या ठिकाणी आपण आपल्याला जे मोठं समजतो, अमर्याद समजतो, आपल्या हातामध्ये सगळी सत्ता आहे असं समजतो अज्ञानामुळे, तर त्यामुळे सगळ्यात मोठा महत्त्वाचा बदल बुद्धीमध्ये घडायला पाहिजे की आपण अल्प आहे, आपली बुद्धी अल्प आहे। कितीही मिळवलं ज्ञान असं ज्ञानाच्या संदर्भात, ज्ञानापेक्षा उत्तम तर काहीच असू शकत नाही। मग ज्ञानाची संपत्तीचं तर इथे खिचगणितच नाही आहे, आत्मज्ञानाच्या संबंधित संपत्ती प्रसिद्धी या सगळ्या गोष्टी धरतच नाही। पण ज्ञानाचा जरी विचार केला, अमर्याद ज्ञान आहे, महासागर आहे ज्ञानाचा, त्याचा आपण किती जास्तीत जास्त आयुष्य घालवून जरी मिळवायचा प्रयत्न केला तरी ते थेंबा इतकं आहे। अशा पद्धतीचं जे ज्ञान आहे, असं ज्ञान असताना, इतकं ज्ञान कमी असताना आपण स्वतःला अल्प समजायला पाहिजे। म्हणताना म्हणणं वेगळं की मी अल्प आहे, मी अज्ञानी आहे, म्हणणं वेगळं, पण प्रत्यक्षामध्ये समजणं। आता दासबोध जेव्हापासून बघायला लागलो त्या ठिकाणी आपण प्रत्येक शब्दाला अनुभवणं महत्त्वाचं आहे।
प्रत्येक शब्दाला अनुभवलं तर कोणताही एक शब्द आपल्याला जीवन तारक ठरू शकतो, जीवनाचं कल्याण करणारा ठरू शकतो. एखादा शब्द फक्त, बाकी जास्तीची गरज नाही. प्रत्येक समासामध्ये आणि प्रत्येक ओवीमध्ये आपल्याला काही ना काही सापडतं. असा विचार जर केला तर आज आपण असा विचार करायचा की मानायचं, आपण आपल्याला स्वतःला अल्प मानायचं. आपण अल्प मानणं ह्याचा दुसरा अर्थ काय होतो? आपण कुणाला तरी मोठं मानतोय. हा बुद्धीचा जो गोष्ट घडते आहे बुद्धीमध्ये, तो बुद्धिभ्रम नाहीसा होणे, आपल्या स्वतःबद्दलच्या कल्पना नाहीशा होणे, ह्यावरती भर द्यायचा आहे. माणूस आता जीव असा अल्प असल्यामुळे आता त्याला मर्यादा आहेत आणि या उलट आता एवढ्या वेळचं निरूपण चालू आहे. या उलट हा अमर्याद आहे. परमात्मा जो आहे तो अमर्याद आहे आणि आपण मर्यादित आहोत. पण त्याचा आपण जोड लावला आधीच की त्याचा अंश आहोत आणि आपणही मर्यादित होऊ शकतो. हा नंतरचा भाग आहे. पण सध्याच्या परिस्थितीमध्ये या मायेच्या भोवऱ्यात अडकल्यानंतर देहाचा विचार करत असताना, दैहिक विचार करत असताना तो जीव अल्पच आहे. कितीही मोठा कितीही मोठं ज्ञान घेणारा असो, तो ज्ञानही तोही स्वतःला असं समजतो की हे सगळं माझ्या दृष्टीने अल्प आहे. कारण पुढे जी गोष्ट आहे ती अमर्याद आहे. त्यामधून थोडासा थेंब मला मिळतोय आणि त्या थेंबांनी मी पवित्र होतोय. तो जो अमृताचा कण मला मिळतोय त्यांनी पवित्र होतोय. म्हणजे पवित्र होण्याचं कार्य तो थेंब करतोय. आणि प्रत्यक्षात अमर्याद समुद्रामधला तो थेंब जर त्या व्यक्तीला मिळाला तर तो अमर होतो आहे. प्रत्यक्ष त्या ज्ञानाचा उपयोग नाही. ज्ञान कितीही असलं तरी त्यांनी त्याला अमरत्व प्राप्त होणार नाही जोपर्यंत त्या अमरत्वाचा अनुभव तो घेणार नाही. जय जय रघुवीर समर्थ. हा ब्रह्मनिरूपणातला पहिला भाग आहे. आता आपल्या मानवी दृष्टीने जर विचार केला तर काळ अनंत आहे. मागे किती काळ गेला आपल्याला माहिती नाही, पुढे किती काळ येणार आहे आपल्याला माहिती नाही. अनंत काळाच्या दृष्टीने या जगातील मानवी जीवन एखाद्या स्वप्नासारखं अल्प आहे. मग किती काळ गेला आहे? 4000 वर्ष म्हणतो. किती काळ गेला आहे आणि पुढे किती काळ जाणार आहे? गणित तयार आहे. प्रत्येक गणितज्ञाजवळ किंवा ज्योतिषाजवळ ज्यांनी कोणी या गोष्टीचा, ब्रह्मांडाचा, सृष्टीचा, ऋषीमुनींनी अभ्यास केला आहे त्यांनी गणितामध्ये मांडलेला आहे. मग इतकं गणित जर त्यांनी मांडलं आहे म्हणजे आधी किती घडलं, कितीतरी युग, 3 युग झाले, चौथा आता हा भाग चालू आहे, कलियुग सुरू आहे. मग आधी किती गेलं, पुढे किती जाणार आहे, किती दिवस कलियुग राहणार आहे, मग कलियुगाचा अंत. मग त्या दृष्टीने जरी विचार केला, ज्ञानाचा सोडलाय भाग आपण, तरी पण या काळाच्या ओघामध्ये आपलं अस्तित्व किती आहे, आपलं अस्तित्व किती आहे. आणि हे सगळं सांभाळणारा तो आधी होता, आता आहे, नंतरही राहणार आहे. हेच त्याचं मोठेपण आहे. ह्या एका गोष्टीवर त्याच्यावरती प्रेम जडण्याचं आपल्याला म्हणजे अडचण असायला नको. जो ज्ञानी आहे, जो सर्वोत्तम आहे, जो जगाचा नियंता आहे, तो पालनकर्ता आहे, हे सगळं आपल्याला त्याचे गुण कळल्यानंतर तो होता आहे आणि राहणार आहे. ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. म्हणजे शाश्वत आहे. बरं, त्याचा स्वभाव कसा आहे? त्याचा स्वभाव आनंदी आहे. त्याच्यामध्ये चैतन्य आहे. तो शांत पडून राहत नाही, आनंदी आहे आणि कुंभकर्णासारखा झोपत नाही. म्हणजे त्याच्याजवळ जरी शक्ती असली तरी तो जर झोपून राहिला तर त्याच्या शक्तीचा काय उपयोग? तसं पण नाही आहे भगवंताचं. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादी हे तवे. मग आता हे जे भागवताचं वाक्य सगळ्यात पहिलं वाक्य जो आपण घेतलं त्या ठिकाणी तो सच्चिदानंद सत आहे, सत्य आहे. तोच एक सत्य आहे. हा एक महत्त्वाचा गुण आहे. त्याच्यानंतर चैतन्य आहे, त्याच्यामध्ये शक्ती आहे आणि आनंद स्वरूप आहे. आणि अशा 3 गोष्टींनी भरलेला आधी होता, आता आहे आणि राहणार आहे, ह्या इतक्या मोठ्या संकल्पना. आणि तिसरी सगळ्यात महत्त्वाची आपल्या फायद्याची संकल्पना म्हणजे आपण त्याचा अंश आहोत. त्याच्याशिवाय आपला जन्म होऊच शकत नाही. त्याच्या सत्तेशिवाय पानही हलत नाही. आपल्या जीवनातल्या घटना सोडून द्या की आपल्या कर्तृत्वावर बऱ्याचशा अवलंबून आहे असं आपण समजतो, प्रत्यक्षात नाही आहे. पण त्या गोष्टी जरी सोडल्या तरी त्यांनी जर आपल्याला प्राण दिला नसता आणि त्यांनी आपल्या जीवामध्ये प्राण ठेवला आहे, या 2 गोष्टींच्या भरोशावर तरी निदान आपण त्याला मोठं मानायला हरकत नाही. बाकीच्या सगळ्या गोष्टी सोडून दिल्या. आणि दुसरी गोष्ट आणि त्याच्यात एक महत्त्वाची आहे, सुचतच राहतं बघा भगवंताबद्दल बोलायचं म्हटलं तर. माहिती होतं देव आहे, लहानपणापासून आईची पूजा बघितली आहे, लहानपणापासून त्याबद्दल चर्चा केली, भजन कीर्तन ऐकलेलं आहे. पण त्या गोष्टींकडे आपण प्राधान्यक्रमाने बघितलं नाही.
आणि आता फक्त तो आणि तोच बघायचा असल्यामुळे या सगळ्या गोष्टी पुन्हा आपल्या मेंदूमध्ये जागृत होतात. ही आपली अस्तित्वाची जागृती आहे की आपल्याला जे काही जीवन मिळालं ते समजतो तसं फक्त आईवडिलांपासून नसून आपला हा जो जीव आहे तो अनंत काळापासून आपल्याला भरकटतोय आणि भरकटत असताना आज अशा एका वळणावर येऊन ठेपलाय की ज्या ठिकाणी आपल्या हातामध्ये सगळं समजण्याची क्षमता आहे, सगळं समजून घेण्याची क्षमता, पण स्वतःच्या भरोशावर नाही, कारण आपण अल्प आहोत. ब्रह्मनिरूपण आहे, सगळं स्वतःच्या भरोशावर समजणार नाही, पण कुणाचा तरी आधार घेतला तर आपल्याला सगळं समजू शकतं. या दोन्हीही संकल्पना आपल्यासमोर उभ्या आहेत. जसं आपण त्याशी उदाहरण बघितलं की मुंगी आहे, मुंगी जाऊ नाही शकत रामेश्वराला, रामेश्वर, आणि तिची इच्छा पण नाही. तो भाग वेगळा आहे की मुंगीला कशाला जायचं आहे रामेश्वराला, पण तरी तिची इच्छा झाली असं आपण दृष्टांतासाठी धरू. तर तिला जर जायची इच्छा झाली तर ती कशी जाणार आहे? जाऊच शकणार नाही आहे. पण तीच जर एखाद्या साधूच्या कपड्यावर बसून गेली, त्याच्या केशरी रंगावर तिला काहीतरी पेढ्याचा कण सापडला आणि त्या पेढ्याच्या कणावरती लागून त्या निमित्ताने का होईना, पेढ्या खायच्या निमित्ताने का होईना, जरी ती त्याच्या कपड्यांवर बसली आणि तो गेला रामेश्वरला, तर मुंगीसुद्धा रामेश्वरला पोचली. जय जय रघुवीर समर्थ. कारण आहे त्याला की कुणाचा तरी खूप मोठा आधार तिने जेव्हा घेतला तेव्हा ती आपोआप आणि मुख्य म्हणजे विनासायास रामेश्वराला पोहोचली. आता तिने कशाला पोचायचं, काय पोचायचं हा विषय नाही आपला, पण असा कोणाचा तरी हात धरण्यासाठी जो दृष्टांत आपण घेतला म्हणजे जीव अल्प आहे. मुंगीमध्ये आणि आपल्यामध्ये तसा काहीच फरक नाही. इवन हत्ती जरी म्हटलं तरी हत्ती ही जीवच आहे. मग ह्या सगळ्या जीवांचा विचार केला तर हे सगळे अल्प आहेत. म्हणून ब्रह्मनिरूपण आहे. सगळे अल्प आहे आणि समजतात स्वतःला अगदी अमर्याद अमरत्वाचा पट्टा घेऊन आल्यासारखं आपण समजतो, असं वागतो, असं जमा करतो आणि अशा सगळ्या गोष्टी करतो. हे करत असताना ब्रह्मनिरूपण जेव्हा आपण ऐकू तेव्हा आपल्यातलं अल्पत्व समजेल. हा महत्त्वाचा भाग आहे. आणि या ठिकाणी देवशोधन, ब्रह्मपावन, मायोद्भव, ब्रह्मनिरूपण, मग पुढे माया ब्रह्मनिरूपण, मग सृष्टिकथन, मग सगुण भजन, नंतर दृश्य निरसन, मग सारशोधन, या सगळ्या गोष्टीचं सारशोधन आणि त्यानंतर अनुर्वाच्य असे 10 समास आपल्याला पाहायचे आहेत. त्यामधले देवशोधन, ब्रह्मपावन आणि मायोद्भव निरूपण आपलं झालेलं आहे. झालं म्हणता येत नाही. पुन्हा जरी वाचलं तरी पुन्हा आपल्याला नवीन गोष्टी सापडतात. पण सध्या आपल्याला ह्या गोष्टी थांबवायच्या दृष्टीने जर म्हटलं असेल तर आपलं मायोद्भव निरूपण संपलं आणि आजपासून आपलं ब्रह्मनिरूपणाला सुरुवात होत आहे. आणि त्याच्या ओव्या आहेत 24. तर अशा पद्धतीने आपण आता ब्रह्मनिरूपणाला सुरुवात करू. जय जय रघुवीर समर्थ. दशक 6वा, समास 4था, ब्रह्मनिरूपण. कृतायुग 17,28,000, त्रेतायुग 12,96,000, द्वापार 8,64,000, आता कलियुग ऐका श्रीराम. सरळ सरळ आता किती वर्ष आहेत याची माहिती दिली. किती वर्षापासून आहे म्हणजे त्यांनी जे सांगितलं की काळ अनंत आहे. आपल्या दृष्टीसमोर जरी विचार केला, आपण या ऋषींनी लिहून ठेवलेला काळ जरी बघितला तरी त्या काळाकडे बघितल्यानंतर आपल्याला लक्षात येतं अनंत काळ आहे. आणि हे सगळं एका पर्वाचं आहे. हे समजा कलियुग संपल्यानंतर जेव्हा सत्ययुगाची स्थापना होईल पुन्हा काळ सुरूच आहे. फक्त या कालांबद्दल जरी विचार केला तर कृतायुग 17,28,000 वर्षांचा आहे, त्रेतायुग 12,96,000 वर्षांचा आहे, द्वापार 8,64,000 वर्षांचा आहे. आणि आता कलियुगाबद्दलची माहिती सांगतो म्हणतात समर्थ, ती ऐका. कलियुग 4,32,000, 4,32,000 आहे. चतुर्युग 43,20,000, ऐसी चतुर्युगे सहस्र, तो ब्रह्मयाचा एक दिवस श्रीराम. ब्रह्मनिरूपण चाललंय. मग ब्रह्माबद्दल बोलत असताना एवढे सगळे दिवस वर्ष गेल्यानंतर ब्रह्माचा एक दिवस होतो. एवढी सगळी वर्ष गेल्यानंतर कृतयुगापासून सत्ययुग, द्वापारयुग, आता कलियुग, या सगळ्या एवढे वर्ष इतकी वर्ष झाल्यानंतर, एक पूर्ण झाल्यानंतर त्याचा एक दिवस होतो म्हणे ब्रह्माचा फक्त.
असं या ठिकाणी याची माहिती आहे। ऐसी ब्रह्मे सहस्र देखा, तेव्हा विष्णूची एक घटिका। आता असं जेव्हा होतं, ब्रह्मदेवाचे असे 1000 दिवस झाले म्हणजे विष्णूची एक घटका होते। त्याच्या पुढे विष्णू आहे ब्रह्मदेवाच्या। इतकी 1000 वर्ष ब्रह्मदेवाचे झाल्यानंतर त्याची एक घटका होते आणि विष्णूच्या 1000 घटका झाल्या म्हणजे ब्रह्मदेवाचं एक पळ होतं। मानायला पाहिजे की नाही? ऐसी ब्रह्मे सहस्र देखा, तेव्हा विष्णूची एक घटिका। विष्णू सहस्र होता ऐका, पळ एक ईश्वराचे। ईश्वराचं पळ एक होतं। ईश्वर जाये सहस्र वेळ, मग असं जेव्हा सहस्र वेळा झाला तेव्हा ते शक्तीचे अर्धे पळ, ते शक्तीचं अर्ध पळ होतं। ऐसी संख्या बोलिली सकळ, शास्त्रांतरी श्रीराम। आता संख्येच्या बाबतीत विचार केला तर गणित आहे सगळं, आणि गणित खोटं नाही, हे सगळं सिद्ध होतं आहे। अशा सगळ्या सिद्धतेवरती आधारलेलं हे जे गणित आहे, ह्या गणिताचा जर विचार केला पुन्हा, कृतयुगाची 17,28,000 वर्ष, त्रेतायुगाची 12,96,000 वर्ष, द्वापार युगाची 8,64,000 वर्ष। आता कलियुगाची गणना ऐका, अशी पहिली ओवी आहे। नंतर कलियुगाची 4,32,000 वर्ष असतात। चारी युगांची मिळून एकंदर 43,32,000 वर्ष होतात। अशी 4 युग म्हणजे ब्रह्मदेवाचा एक दिवस होतो। ब्रह्मदेवाचे असे 1000 दिवस झाले म्हणजे विष्णूची एक घटका होते। विष्णूच्या 1000 घटका झाल्या म्हणजे महादेवाचे अर्धे एक पळ होते। ईश्वराची किंवा महादेवाची 1000 पळे झाली म्हणजे आदिशक्तीचे म्हणजेच मूळ मायेचे अर्ध पळ होतं। निरनिराळ्या शास्त्रांमधून अशी कालगणना सांगितली आहे। आता हा थेरॉटिकल भाग आहे। या थेरॉटिकल भागामध्ये त्यांनी असं सांगितलं, इतके वर्षाची ही पृथ्वी चालली आहे। बरं, ह्या युगांबद्दल न बोलता ब्रह्मदेवाची वर्ष, ईश्वराची वर्ष, त्यानंतर महादेवाचं वर्ष आणि आपल्या शक्तीचं अर्ध, म्हणजे या सगळ्या गोष्टी जेव्हा सांगतात म्हणजे किती प्रचंड काळ आहे हा। असा विचार आपण जोपर्यंत हे ऐकत नाही तोपर्यंत करत नाही। आपल्याला हे सगळं असं वाटत असतं की हे सगळं महत्त्वाचं आहे आणि हे चाललं आहे ना, तर एवढं 100 वर्षाचं आयुष्य आहे हे असं आणि वाटणं साहजिक आहे। याला अज्ञान म्हणत नाही, याला जाणीवच नाही असं म्हणतात। जाणीवच नसेल तर ह्या गोष्टी कशा वाटतील? जाणीवच नाही। जसं आपण साजूक तुपाचं उदाहरण घेतलं, साजूक तूप खातात पोळीवर हे जर माहितीच नाही तर तो कशाला मागेल साजूक तूप? साजूक तुपाची जर चव घेतली तर ताबडतोब पुरणाची पोळी केली, तर वर्षांनी जरी पुरणाची पोळी केली तरी तो म्हणेल साजूक तूप वाढा। याचं कारण साजूक तुपाचं माहिती झालं त्याला की साजूक तूप पुरणाच्या पोळीवर घेतात। हे जर त्याला कळलं तर तो पुन्हा त्याची वाच्यता करेल। माहिती नसताना तो करणार नाही। आपला जेव्हा जन्म झाला, देवदेव जरी केलं, या सगळ्या गोष्टी जरी आपल्या घरामध्ये घडत असल्या तरी समजा आपली स्वतःची बुद्धी त्याकडे किती आकर्षित झाली हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे। आणि आकर्षित झाली नाही, त्यामुळे आपण स्वतःला जसं घडवायचं तसं घडवत गेलो। आपण महत्त्वाचं, आपलं आयुष्य महत्त्वाचं, आपले 100 वर्ष खूप महत्त्वाचे, आपले 100 वर्षामध्ये जे काही मी कमावलं ते फार महत्त्वाचं, माझा संसार महत्त्वाचा, माझी परिस्थिती महत्त्वाची, माझं 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 मी माझं। कारण आहे जन्मापासून तेच संस्कार आपल्यावरती घडले। जन्मापासून, जन्माच्या आधीचे संस्कार विसरले म्हणतात। आपल्यावरती होते संस्कार, गर्भात असताना हे संस्कार होते। बाबा रे लक्षात ठेव, ही त्यांची वाणी होती, देववाणी। ही सगळी लक्षात ठेवायला सांगितलं होतं। पण जसा बाहेर पडला तसा या सगळ्या गोष्टींचा भ्रम झाला आणि भ्रम म्हणण्यापेक्षा समोर वेगळंच वास्तव आलं। आणि त्या वास्तवामध्ये, कारण शुक थोडी आहे आपण, शुकासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरू रामदासा। रामदास तसेच आहेत, शुकासारिखे। शुक म्हणाले मला बाहेरच यायचं नाही, कारण मला माहिती आहे बाहेर आलो की मी मायेमध्ये अडकणार आहे। कारण त्यांना स्पष्ट कल्पना होती ब्रह्म काय आहे, मी कोण आहे, मला यात रमायचं नाही। हे सगळं त्यांना जन्माच्या आधी माहिती असल्यामुळे आईच्या पोटातून बाहेर यायलाच तयार नाही। पण अशी आपली अवस्था नाही आणि हे चूकही नाही। मुख्य गोष्ट अशी आनंदाची आहे की या गोष्टी चुकत पण नाही। ठीक आहे ना, झालं तसं, समोर आई दिसली, समोर आपला संसार दिसला, समोर आपलं कुटुंब दिसलं, रमणं अगदी साहजिक आहे। का नाही रमायचं त्या ठिकाणी? रमणं अगदी साहजिक आहे।
मग या सगळ्या गोष्टी गृहीत आहेत, पण किती रमायचं? एखाद्या वेळेस तरी ही जाणीव व्हायला पाहिजे. मग तेव्हा कुठे देव म्हणजे काय, देवाची पूजा म्हणजे काय, हे काय चाललंय, आपण जे करतोय ते योग्य आहे का, अशी जाणीव झाल्यानंतर मग या ठिकाणी जेव्हा वृत्ती वळली तेव्हा त्यांनी सांगितलं काळ अनंत आहे. तेव्हा आपल्याला पटलं काळ अनंत आहे. अन्यथा आपली 100 वर्ष माहिती नाही, 100 आहे, 70 आहे, 60 आहे, कधी आहे, काहीच माहिती नसताना आपली वर्ष आपल्याला महत्त्वाची वाटतात. किंबहुना वाटतात असं म्हणतच नाही, आपण गृहीतच धरतो या सगळ्या गोष्टी. आपण सगळं गृहीत अगदी जस्ट कॅज्युअल चालू असतं. आपण म्हणतो की नाही की अगदी रुटीनमध्ये चाललं आहे, खाणं पिणं आणि आपलं स्वतःचं कर्तव्य करणं आणि झोपणं, पुन्हा सकाळी उठणं, ह्यामध्ये वेगळा काही विचार करण्याची इच्छा, गरजच आपल्याला वाटत नाही. हा प्रश्न आहे. बाकी पुढे काय आहे हे माहितीच करून घ्यायची आपल्याला इच्छा होत नाही. मग ती काय इच्छा झाल्यानंतर हे जेव्हा समोर येतं अवाक व्हायला होतं. अच्छा असं आहे का, काळ अनंत आहे, ज्ञान अनंत आहे, पैसा अनंत आहे, लक्ष्मीजवळ किती पैसा आहे, कुबेराजवळ किती पैसा आहे, ज्ञानाचे आपले ऋषीमुनी किती ज्ञानी आहे, कुठे मिळवायचं ज्ञान. डॉक्टर जरी म्हटलं धन्वंतरी आहेत पुढे, कोणत्याही क्षेत्रात जा पुढे ते लोक आहेतच. हे जेव्हा कळतं त्या अनंताचं ज्ञान होतं. त्या अनंताचं जेव्हा ज्ञान होतं आणि ज्ञान झाल्यानंतर जाणीव कशाची होते, ज्ञान झाल्यानंतर जाणीव होते आपल्या अल्पत्वाची. आणि अल्पत्वाची जाणीव फार महत्त्वाची आहे. शरणागतीसाठी अल्पत्वाची जाणीव महत्त्वाची आहे. जोपर्यंत आपल्याला आपला मोठेपणा आपल्याला जाणवत राहतो तोपर्यंत आपल्यामध्ये ती जाणीव होत नाही, तोपर्यंत आपण दुसऱ्या कोणाला महत्त्व देण्याची आपली तयारीच नसते. तयारी असण्याचं कारण नाही, कारण माझ्याजवळ सगळं आहे, मला जे वाटतं ते मिळतं आहे, माझी बुद्धी छान तेज आहे, माझ्याजवळ ज्ञान आहे, मला सगळं समजतं आहे, असं जोपर्यंत घडेल तोपर्यंत अमर्यादाची जाणीव होणार नाही. आणि एकदा का अमर्यादाची जाणीव झाली की मग आपल्या अल्पत्वानी माणूस पश्चात्ताप दग्ध होतो. त्याला कन्फेशन म्हणू शकतो आपण, की ज्या ठिकाणी आपल्याला जाणवतं फार चूक झाली, पण मी त्या ठिकाणी असं म्हणते ती चूक पण नाही, भ्रमाचा भोपळा फुटला बस. चूक कशाला म्हणायचं? चूक असती तर ब्रह्मदेवाची चूक थोडी आहे. ज्या काही गोष्टी घडल्या त्यालासुद्धा गालबोट होतं, मग त्याला काही क्षण विसरणं होतं, तसं आम्ही विसरलो, जास्त दिवस विसरलो जरा, हा फक्त फरक आहे. त्यामुळे क्षमा करायला सोपं जात आहे. या गोष्टी क्षमा करायला सोपं जात आहे. तेव्हा कुठे या अमर्यादाकडे बघत असताना डोकं आपलं आपोआप खाली म्हणजेच नतमस्तक होतं त्या एका शक्ती. म्हणून हे ब्रह्मनिरूपणाचं विशेष आहे. चतुर्युग सहस्राणि दिनमेकं पितामहं पितामह सहस्राणि विष्णोर्घटिकमेव च विष्णोरेक सहस्राणि फलमेकं महेश्वरं महेश्वर सहस्राणि शक्तैरंद्रं फलं भवेत्. अशा पद्धतीने या युगांचं आणि काळाचं वर्णन समर्थ या ठिकाणी करतात. समर्थ म्हणजे खरंच वेदांत त्यांनी इकडून तिकडून सगळा एकत्र करून आपल्यासाठी दिलाय. बाकी वेदांत ऐकायची गरजच नाही, पाहायची गरजच नाही वेदांताकडे. त्या ठिकाणी समर्थांनी सगळ्या प्रकारची माहिती दासबोधामध्ये दिली आहे. आता ही माहिती देण्याचं कारण या ठिकाणी कुठेतरी अहंकार जाणवतो का, कुठेतरी असं वाटतंय का काहीतरी विशेष दाखवत असताना पहा मी कसा दाखवतोय. ते उलट म्हणण्याची पद्धत अशी आहे, इतकं मोठं सगळं अस्तित्व असताना जीव आपल्याला मोठा कसा समजू शकतो. अरे जीवा समजून घे, तू अतिशय अल्प आहे, तू खूप मर्यादित आहे, तुझ्या हातात काहीच नाही. संत तेच पटवत असतात, तुझ्या हातात काहीच नाही म्हणत असताना मग त्यांचं कर्तव्य, त्यांचं कर्तृत्व काय हे सांगणारा हा श्लोक आहे. आमच्या घरात सुद्धा नेहमी चर्चा व्हायची, माझं असं आहे, माझं तसं आहे, असं कुणी जरी म्हटलं. आमची एकत्र कुटुंब पद्धती असल्यामुळे एकत्र सगळेजण विचार करायचे, माझं चांगलं असं कुणी जरी म्हटलं तरी लागलीच कोणीतरी म्हणायचं, ह्यामधला जो सगळ्यात चांगला आहे ना त्याच्याकडे बघ, म्हणजे आपलं चांगलं किती आहे. हे सतत चर्चा व्हायची की आपल्याजवळ हे चांगलं आहे त्यामुळे आपण जमिनीवर राहण्याचा प्रयत्न करतो. हे सांगणारे लोक कोण असतात आजूबाजूला, कारण त्यांनी कशाचा तरी अनुभव घेतलेला असतो, काहीतरी उत्तम असा अनुभव त्यांच्या पदरी असतो, त्याच्यामुळे ते तसं बोलतात. त्यावेळी आपल्याला वाईट वाटतं की आमचं कौतुक होत नाही, आमच्याजवळ एवढं आम्ही कमवलं आणि आम्हाला काहीच त्याचं किंमत नाही, कौतुक नाही. कौतुक असतं मनात त्यांच्या, पण सांगायचं असतं ह्याचा काही परिणाम नाही, ह्याच्या खूप पुढे जायचं आहे. पर्वताच्या पायरीजवळ उभं आहे आपण आणि आपण असं म्हटलं की आम्ही पर्वत चढला, कोण ऐकेल. अजून चढायचंच आहे. पायरीवर पायसुद्धा ठेवलेला नाही, पायरीवर ठेवला
म्हणून थोडंसं वाटतंय काहीतरी आहे आपल्या जो पायरीवर नुसता ठेवला आहे, पहिल्या पायरीवर पाय ठेवला आणि जाणीव होते आपल्याला खूप काही मिळाल्याची. हे अल्पज्ञता आहे. या पहिल्या पायरीवर पाय ठेवून सुद्धा आपल्याला वाटत असतं की आपण खूप काही मिळवलं. मग वरच्या डोंगरावर चढलेल्यांकडे बघा असं म्हणणं आहे की पहिल्या पायरीवर ठेवलं, जाणीव होते आपल्याला काहीतरी मिळालं, असा अर्थ आहे. हा जो काळ आहे हा अनंत काळ आहे. अनंत काळापैकी आपल्याजवळ किती आहे? जास्तीत जास्त 120 वर्ष धरलं आहे गृहीत. सनातन परंपरेमध्ये आपल्या 120 वर्षाचा ॲव्हरेज काळ धरलेला आहे. पूर्वीच्या काही 250-300 असे जगायचे. आता जगण्याची आयुर्मर्यादा कमी झाली आहे. त्यामुळे 120 हा जरी काळ धरला तर 120 वर्ष हा फार मोठा काळ आहे का याच्या मानाने? इथेच तर आपण कमी पडतो आणि तरीही आपण स्वतःला मोठं धरतो. हा माझा विषय आहे बरं. समर्थांनी त्या ठिकाणी फक्त याच्याबद्दल माहिती दिली आहे की अशा प्रकारचं हे विश्व कसं चाललं आहे की ह्या ब्रह्मदेवाचा एक दिवस होतो आहे म्हणजे किती हळूहळू ते चक्र फिरतं आहे आणि फिरत असताना इतकी वर्ष जात आहेत. आपल्याला 25 वर्षापूर्वीचं मागचं बघितलं तर आपल्याला बदल जाणवतो. 25 वर्षापूर्वी जरी आपण मागे वळून बघितलं तर खूप बदल विचारांमध्ये, व्यक्तींमध्ये, परिस्थितीमध्ये बदल जाणवतो. पण मूळ तत्त्व बदलत नाही. हे किती मोठा चमत्कार आहे. अनादिकालापासून चालत आलं आहे. याचं कारण ते स्वतः जो परमात्मा आहे तो त्यामध्ये दडून बसलेला आहे. त्या सगळ्या गोष्टींमध्ये परमात्मा असल्यामुळे त्यामध्ये काहीही बदल होत नाही. बदल होतो तो वरचा बदल होतो. प्रत्येक गोष्टीच्या वरच्या बाह्य आवरणामध्ये बदल होतो, आतमध्ये बदल होत नाही. हेच तर शिकवायचं आहे समर्थांना की अनादिकालापासून मी होतो आहे, राहणार आहे, तसाच तुला जाणवणार आहे कोणत्याही वेळी, कोणत्याही क्षणी, कुणालाही. हाच त्यांचा मोठा गुण आहे. बाकी सगळं परिवर्तनशील आहे. ऐशा अनंत शक्ती होती, अनंत रचना होती जाती, तरी अखंड खंडेना स्थिती परब्रह्माची श्रीराम. अशा अनंत शक्ती होती. या शक्तीला चालवणं साधं आपण म्हटलं की आपल्याला जर एखादा आकाशकंदील लावायचा आहे दिवाळीला तर किती मोठी रचना करावी लागते. ते सगळं रचना करून मग तो एकदाचा लागतो. मग हे सगळ्या गोष्टी इतक्या सोप्या गोष्टी की सगळं तयार आहे, इलेक्ट्रिसिटी तयार आहे, सगळं तयार आहे आपल्याजवळ, तरीसुद्धा लावायला सुद्धा आपल्याला भरपूर प्रमाणामध्ये रचना करावी लागते. यांच्या शक्तीची रचना याचा विचार तरी करता येईल का आपल्याला? अनंत वर्षांपासून अनंत आपण इथे राहतो. आपण ज्या गोष्टी सोडून दिल्या त्या गोष्टींमध्ये आपण गेल्यानंतर काहीही फरक पडलेला नाही, उलट चांगली प्रगती होते. आपण जेव्हा पुन्हा वरतून त्या ठिकाणी गेलो बघायला, 20-25 वर्षानंतर आपण जिथे राहत होतो तिथे जर गेलो तर आपल्या जाण्याने फरक तर काही पडला नाही. उलट त्या ठिकाणी जी प्रगती व्हायची ती आपणही बघितलेली नव्हती. अशा प्रकारची प्रगती कोण करत आहे? आपण करत होतो का? आपण जेव्हा तिथे होतो तेव्हा करत होतो का? या साध्या उदाहरणावरतून समजतं की आपल्या वाचून काहीच अडत नाही. आपलं स्वतःचं सुद्धा आपोआपच घडतं आहे सगळं. असं दृष्टी मिळाल्यावर समजायला लागतं. आपोआप सगळ्या गोष्टी घडतात. हे जेव्हा समजतं ना, खरंच आश्चर्याचा धक्का बसतो की आत्तापर्यंत काय करत होतो. पुन्हा स्वतःला क्षमा. ऐशा अनंत शक्ती होती. मग ही ज्या अनंत शक्ती आहे किती गोड वाटेल त्यांचं कौतुक करताना. काय करत होतो? आपलं स्वतःचंच कौतुक. आपल्याबद्दल एकाबद्दल कोणालाच म्हणत नाही आपण. प्रत्येक जीव जो अज्ञानी आहे, ज्याला समज नाही, हसत असेल भगवंतसुद्धा पण तो हसत नाही म्हणतात कारण की त्याला जाणीव आहे की आपलीच माया आहे, या मायेमध्ये तो खेळतो आहे. एखादा जो बाहेर येतो तो माझ्याकडे येतो, अन्यथा असंच चालणार आहे सगळं, हे त्याला माहिती आहे म्हणून हसत नाही. आपल्याला जर थोडंसं ज्ञान झालं आणि दुसऱ्याचं अज्ञान दिसलं तर आपण ताबडतोब हसतो. मग या सगळ्या गोष्टी आपल्यात आणि परमेश्वरामध्ये हाच तर फरक आहे. हेच तर समर्थांना सांगायचं आहे. ऐशा अनंत शक्ती होती, अनंत रचना होती जाती, अनंत रचना झाल्या गेल्या. डायनोसॉर्स होते गेले, द्वारका बुडाली. अशा कितीतरी गोष्टी घडल्या की आपल्याला हे माहितीतली उदाहरणं आहेत. ही आपल्या माहितीतली उदाहरणं आपण बोलतोय. माहिती नसलेली उदाहरणं जी आपण सांगू शकतो, ज्याचा विचारही आपण करू शकत नाही, अशा कितीतरी गोष्टी घडल्या आहेत, घडत असतात आहे. गेल्या, होत्या आणि गेल्या, यावरती आपण वैयक्तिक विचार करू शकतो. अशा अनंत शक्ती होती, अनंत रचना होती जाती, तरी अखंड खंडेना स्थिती. तरीही स्थिती खंडत नाही. आजोबांना जे तत्त्व जाणवलं, आता समजा एखादी गोष्ट आहे की आपल्याला जाणवलं अरे ह्यामध्ये आनंद मिळतो आहे. कशाला? दासबोध वाचत असताना आपण हातात दासबोध घेतला आणि वाटायला लागलं अरे खरंच खूप छान आहे बरं, दासबोधामध्ये खूप काही चांगलं आहे.
हे आपल्याला आत्ता जेव्हा कळतं तेव्हा सगळं जुनं आठवतं. अच्छा, म्हणून आनंदी होत होते का ते वाचत असताना? म्हणून हसत होते का? म्हणून म्हणत होते का तुमच्याजवळ दासबोध असायला पाहिजे, असं जाणवतं. म्हणजे त्यांची स्थिती, आनंदाची स्थिती आपल्याला आत्ता अनुभवायला येते. म्हणून म्हणत होते का ते? या सगळ्या गोष्टी का करायला लावत होते ते? कारण सत्य बदलत नाही. ते गेले 40 पिढ्या गेल्या तरी सत्य बदललं नाही. हे सगळ्यात मोठं आश्चर्य आहे. आयुष्यातलं सगळ्यात मोठं आश्चर्य हे आहे की सत्य एकच आहे आणि सत्य फक्त शरणागतीने कळू शकतं. अन्यथा सत्य, आमच्या इंग्लिशमध्ये म्हण आहे, ओन्ली ट्रूथ कॅन सेट अस फ्री. फक्त सत्य आपल्याला फ्री करू शकतं, अन्य कोणतीही गोष्ट आपल्याला मुक्त करू शकत नाही. मग सत्याची जाणीव झाली. कशी जाणीव झाली? आजोबांनाही तेच सुख, आजोबांच्या आजोबांनाही तेच सुख आणि सगळ्यांना तेच सुख. भगवंताच्या काळात सुद्धा, रामाच्या समोर सुद्धा जे लोक होते त्यांना सुद्धा तेच सुख आणि तेच सुख अजूनसुद्धा पुढेही राहणार आहे. ही किती आश्चर्याची गोष्ट आहे. काळावरती विजय कुणाचा? काळावरती विजय भगवंताचा. म्हणून म्हणायचं की काळावर विजय मिळवणारा जो व्यक्ती आहे, तो व्यक्ती, ती शक्ती, त्या शक्तीला मला समजून घ्यायचं आहे. ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. म्हणजे आता ही म्हणजे काय, सगळ्याच गोष्टी महत्त्वाच्या आहे. जय जय रघुवीर समर्थ. पण दिसल्यानंतर आता एक पालुपदच झालं आहे, हे खूप महत्त्वाचं आहे, ते खूप महत्त्वाचं आहे. प्रत्यक्षात प्रत्येकच गोष्ट महत्त्वाची आहे, पण सत्य एकच आहे की ते म्हणजे न बदलणारं अंतिम सत्य हे की ती शक्ती कोणती? ऐशा अनंत शक्ती होती, अनंत रचना होती जाती, तरी अखंड खंडेना स्थिती परब्रह्माची श्रीराम. ते जे परब्रह्म आहे ना, ते परब्रह्म बदलत नाही. आता या ठिकाणी थोडंसं याच्या व्यतिरिक्त आपली अवस्था, आपल्या संबंधात सुद्धा आत्म्याचं जे वर्णन आहे, मग त्याचा अंश कोण आहे? परमात्म्याचा अंश आपण हे मानायला पाहिजे ना. आता आपण तर ही जी आत्म्याची चढण्याची आणि उतरण्याची अवस्था आहे, आपल्याला जर जाणवलं तर आपण ह्याच ठिकाणी निर्णय घेऊन आपण वर चढू शकतो. शिडीसारखा, शिडीचा उपयोग करून आपण वर चढू शकतो. त्याला आपण आरोहण म्हणू. खाली उतरलो, आत्मा आहे आपल्याजवळ, ज्ञान नाही झालं, अज्ञान आहे, अवरोहणसुद्धा होऊ शकतं. मग आत्म्याचं शाश्वतत्व जे आहे ना, ते जर समजलं तर वेद म्हणतात त्या ठिकाणी न जायते म्रियते वा कदाचित. तो आत्मा कधी जन्म घेत नाही आणि मरत नाही. हे तत्व माझ्यामध्ये आहे. ब्रह्मनिरूपण आहे ना, ब्रह्माबद्दल सांगत असताना काळाबद्दल बोललेच समर्थ की काळ कसा अनंत आहे, अनंत काळापासून तो होता आहे आणि राहणार आहे. तसाच आपल्यामध्ये आतमध्ये असलेला जो आत्मा आहे, त्याचा जो अंश आहे, परमात्म्याचा जो अंश आहे, तो अंश म्हणतात कधीही जन्म घेत नाही आणि मरत नाही. मग आपण अमरत्वाकडे झुकतोय की नाही असं वाटतंय ना, की आपल्यातला जो आत्मा आहे तो मरत नाही. त्याला तशी संधी द्यायला पाहिजे आपण. मग त्यासाठी आरोहण अवरोहण यात्रा जी आहे आत्म्याची आरोहण अवरोहण यात्रा आहे की आपल्याला जर कळलं की हा आत्मा मरत नाही, अमर आहे, जसा भगवंत अमर आहे. किती मोठा शोध लागला, कधी मरत नाही. तो फक्त शरीर बदलतो. जसा मनुष्य वस्त्र बदलतो तसा आत्मा शरीर बदलतो. शरीर बदल्यानंतर आणि हा जो आत्मा आहे तो ब्रह्माचा अंश आहे हे पण पटलं. कारण जन्म होऊच शकत नाही. त्यांनी त्याचा अंश दिल्याशिवाय, त्यांनी त्याचा अंश आपल्याला दिल्याशिवाय देह उत्पन्नच होत नाही. त्यामुळे आपण म्हणतो आत्मा हा ब्रह्माचा अंश आहे, शुद्ध चेतन अनादी आहे. ते पण सच्चिदानंदच आहे. तोही सच्चिदानंद आहे. थोडासा त्यांच्याशी समजण्यासाठी थोडंसं चिंतन करू. तेही सच्चिदानंद आहे, आत्माही सच्चिदानंद आहे. तोही मरत नाही, हा आत्माही मरत नाही. कोणीच अमरतत्व एकच आहे. अमरतत्व एकच. वरच्या वेष्टनाबद्दल नंतर विचार करू, कारण ब्रह्मनिरूपण आहे. परंतु जेव्हा ब्रह्मापासून वेगळा अनुभव घ्यायचा प्रयत्न करतो तेव्हा तो प्रकृतीत उतरतो. ब्रह्मापासून जर वेगळा अनुभव घ्यायचा असेल म्हणजे मी देवाबद्दल विचार नाही केला, मी परब्रह्माबद्दल विचार नाही केला, मी शाश्वत तत्वाबद्दल विचार नाही केला, म्हणजेच मी माझ्या देहाबद्दल विचार केला, तर तो उतरतो प्रकृतीमध्ये खाली. म्हणजे प्रकृती आवडायला लागते. पुरुष आणि प्रकृती आपण बोललो, प्रकृती आवडायला लागते पुरुषापेक्षा. म्हणजे ज्यांनी तयार केलं त्याला विसरल्यासारखं होतं त्या आत्म्याचं. आत्म्याला तळमळ त्याचीच होते. प्रत्यक्षात आत्मा म्हणतो
त्याची आठवण करा आणि आपण उतरतो आहे प्रकृतीमध्ये. कारण आपल्या या पूर्ण ब्रह्मांड प्रकृतीच्या खेळामध्ये आपण अडकतो. जेव्हा तो आत्म्याला विसरतो त्याला अवरोहण म्हणतात. आत्म्याला विसरतो, मग आपण विसरलोच होतो की नाही, आठवण तरी झाली कमीत कमी. आता ही अवरोहण यात्रा आहे. ते सूक्ष्मात असतो बरं चांगला, अतिशय उत्तम पवित्र सच्चिदानंद रूपाचा जो आत्म्याचा अंश आपल्यामध्ये आहे तो स्थूलात उतरतो, म्हणून तर जन्म होतो आपला. सूक्ष्म जे आहे ते सूक्ष्म स्थूलामध्ये पंचमहाभूतांपासून देह घेतो आणि स्थूलात उतरतो. शब्द कठीण जरी असले तरी संकल्पना सोप्या आहेत. आता एवढा तो सूक्ष्म स्वरूपाचा आत्मा, कारण त्या अंशाशिवाय देह नाहीच आहे. तो अंश नसला तर देह नाहीच आहे, गेलेला आहे देह. आणि आहे जिवंत म्हणजे अंश आहे. मग तो जो सूक्ष्म आहे तो देहात उतरला, प्रकृतीत उतरला. मग सुरुवातीला ते देवतत्व आहे. देवतत्वातून मनुष्य योनीमध्ये आला. देवतत्व म्हणजे परमात्म तत्व आहे, तो मनुष्य योनीत आला. मनुष्य योनीत आल्यानंतर मग पशुनंतर वनस्पती आणि स्थावर, हे सगळे प्रकार आहेत आपापल्या प्रारब्धाप्रमाणे. धन्यवाद दादा. म्हणजे कठीण विषय चालू असताना जर कोणाला असं पटल्यासारखं वाटलं ना तर आपणच श्वास सोडतोय. आता देवतत्वामध्ये होतो म्हणून सत्ययुगामध्ये बघा सगळे चांगले होते. आता काळाप्रमाणे बदल होणार आहे आणि म्हणून कलियुगाला काही वाईट म्हटलेलं नाही. कलियुगामध्ये लवकर भगवत प्राप्ती आहे. उलट प्रत्यक्ष राम जरी दिसत नसले तर हृदयातच राम प्रगटतो म्हणतात. हृदयामध्ये रामाचा अवतार होतो. त्यामुळे प्रत्यक्ष रामाची सगुण रूपाची नाही, आपल्यातलाच राम प्रगट होतो. म्हणजे हे कलियुगाचं वैशिष्ट्य नाही का. पण आपण देवतत्व म्हटलं. देवतत्वानंतर जर तो प्रकृतीत उतरला आणि व्यवस्थित वागला, पापपुण्य सोबत असतील तर तो मनुष्य आहे. त्याच्यापेक्षाही वाईट वागला किंवा भोगामध्ये अडकला तर तो पशु आहे. जडत्व आहे, काहीच करायचं नाही, ना पाप करायचं ना पुण्य नाही. परोपकार करतात पण स्वतःला काही करता येत नाही, हालचालही करता येत नाही. ती वनस्पती आहे. आणि त्याच्याही पेक्षा जडतत्व म्हणजे स्थावर म्हणजे आपले पर्वत. मग अशा प्रकारचं या प्रवासामध्ये त्याचं ज्ञान चेतना क्रमाक्रमाने झाकलं नाही का जात. म्हणजे पर्वत झाल्यावर तर बिचारा काहीच करू शकत नाही. झाड झाल्यावर तो परोपकार करू शकतो कारण तो सजीव आहे. पशुमध्ये सुद्धा तुम्ही जे काम सांगितलं ते करतो, तो भोगतो आणि भोगून निघून जातो. कदाचित पूर्वपुण्याईनी 84 लक्ष योनीनंतर पुन्हा मनुष्य देह मिळेल त्याला बिचारायला, पण तो पशु अशा प्रकारे जगतो. मनुष्याला आता पापपुण्य बरोबर झालं आहे म्हणजे आत्म्याचं अवरोहण आणि आत्म्याचं आरोहण दोन्ही करू शकतो तो. ब्रह्म सांगत असताना त्यांनी मी मुद्दाम काय थांबले, कारण ब्रह्माचं स्वरूप सांगत असताना त्यांनी सांगितलं ब्रह्म अनादी आहे, अनंत आहे. असे काळ तुम्हाला त्यांनी गणितीय शब्दात सांगितले. आणि मनुष्य झाल्यानंतर देवत्वाकडे पण तो प्राप्त होऊ शकतो. म्हणजे देवत्व मनुष्य पशु वनस्पती स्थावर, किंवा स्थावर वनस्पती पशु मनुष्य आणि देव, अशा प्रकारच्या अवस्था आपल्याला कळतात. आणि हे सगळं आत्म्याशी संबंधित आहे. आणि तो आत्मा आपल्यामध्ये जो आहे तो आणि परमात्मा वेगळा नाही. अवतार कार्यामध्ये राम जसे दिसत होते तसे अवतार कार्यामध्ये आपलं हे स्वरूप आहे. आपल्याला छोटंसं कार्य दिलं आहे, पण ते कार्य जर आपण आत्मा विसरला परमात्म्याला तर बाकी त्याचं अवरोहण झालं म्हणतात. मग अवरोहण झालं म्हणजे पुन्हा जन्म येणे आहे किंवा ज्या ज्या आपल्या प्रारब्धाप्रमाणे पुन्हा भोगायचं आहे. अवरोहण जर झालं तर या प्रवासामध्ये त्याचं ज्ञान चेतना क्रमाक्रमाने झाकले जातं. जड रूपामध्ये असताना केवळ अस्तित्व असतं. जसं पर्वतांचं नुसतं अस्तित्व आहे बिचाऱ्यांचं. इतके मोठेच्या मोठे पर्वत करतात परोपकारच. पर्वत जर नसतील तर पाऊस नाही, पाणी नाही, नद्या नाही, हे सगळं जरी असलं तरी त्यांचं नुसतं अस्तित्व असतं आहे. पर्वत आहे, ह्या भागामध्ये पर्वत आहे. ह्याच्या पशु तरी बिचारे त्या जंगलात इकडे तिकडे फिरू तरी शकतात कमीत कमी. झाडं एका ठिकाणी उभे राहतात पण परोपकार करत राहतात. पर्वतांना तर तेही नाही. त्यांना एक वेगळंच काम दिलं आहे भगवंतांनी की तुम्हाला उभं राहायचं आहे आणि सगळ्यांना सांभाळून घ्यायचं आहे. ते दिसत नाही, बोलत नाही, तरीसुद्धा सगळ्यांना सांभाळून घेण्याचं काम त्यांनी दिलं आहे. मग पशुरूपात तो अनुभव करतो, मनुष्य रूपात पशुरूपामध्ये हा अनुभव करतो, भोगतो. बैलासारखं मोरासारखं जीवन भोगतो आणि निघून जातो. मनुष्य रूपामध्ये बाकी विवेक आणि स्मरणशक्तीने आरोहणाची शक्यता आहे. म्हणून ब्रह्मनिरूपण आपण ऐकतोय. आरोहणाची शक्यता आहे. म्हणूनच फक्त मनुष्य विचारू शकतो मी कोण आहे. पशु नाही विचारू शकत, पर्वत तर नाहीच. अनादिकालान मला तर वाटतं
की त्रेतायुगापासून पर्वत आहेत. त्याच्यामुळे त्यांना तर संधीच नाही कोणत्याच प्रकारची, हालचालही करायची नाही, विचारही करायची नाही, मुक्तीची पण नाही. कारण त्यांना दुसऱ्यांना मुक्त करायला ठेवलेलं आहे. त्याच्यामुळे त्यांना ती मुक्तीची संधी नाही. पशु काही वर्ष जगतील, त्यांच्या 300 वर्ष असे ना कासवाचं आयुष्य, पण 300 वर्षानंतर ते मुक्त होतील. झाडंही बिचारे काही वर्षानंतर जातील. पण मनुष्य रूपामध्ये विवेक असल्यामुळे जीवन जरी कमी असलं तरी समज आहे, विवेक आहे. आणि त्या तेवढी बुद्धी देवानेच आपल्याला देऊन टाकली आहे जन्म देतानाच. मग मी कोण आहे हा प्रश्न तो विचारतो. मग मी कोण हा प्रश्न केव्हा विचारला? ब्रह्मनिरूपण का सांगावं लागलं? कारण ब्रह्म फार मोठं आहे. परमात्मा तत्व काय आहे, देव काय आहे हे, आणि तू कोण आहे हे शिकवल्याशिवाय मी कोण आहे थोडी प्रश्न विचारतो आपण. अन्यथा मी म्हणजे हा प्रश्नच आपण विचारत नाही. त्यामुळे मी कोण हा प्रश्न मनुष्य विचारतो. आणि जेव्हा का एकदा मनामध्ये हा प्रश्न त्याच्या आला की मग त्याच्या चेतनेचा स्तर तो जसा पाहिजे तसा बदलू शकतो. खाली जाऊ शकतो, वरही जाऊ शकतो. मूर्खाला समजून सुद्धा जर त्यांनी खाली, मग मूर्ख लक्षणामध्ये तेच सांगितलं आहे ना की सगळं समजलं. म्हणजे ज्ञानीसुद्धा मूर्ख असू शकतात जर आत्मकल्याण त्यांचं झालं नसेल तर. म्हणजे ज्ञानीसुद्धा हे गुरु म्हणून घेणारे सुद्धा मूर्ख असू शकतात, कारण की त्यांचं कल्याण ते करून घेत नाही. पण ज्यांनी कल्याण करून घेतलं तो आरोहण आत्म्याचं त्याच्या होऊ शकतं. आणि ती कोणालाही संधी आहे. पशुरूपात नाही, स्थावर रूपात नाही, आणि कोणत्याच रूपामध्ये नाही. ती संधी नाही आहे, ती जी आपल्याला आहे. म्हणजे समोर जेव्हा ते सांगतात की माझं इतका मोठा काळ, अनंत काळामध्ये मी आहे, तरीसुद्धा मी तुझा आहे, हा सगळ्यात मोठा शोध आपल्याला जर लागला तर मी कोण आहे हे कळण्याचा जो प्रश्न आहे तो इथे पूर्ण होतो. मनुष्य आत्म्याच्या प्रवासातील ही संधिबिंदूची अवस्था आहे. नशिबाने आपल्याला नरदेह मिळाला, हे जे आपण नेहमी कथा कीर्तनांमध्ये ऐकतो ते असं वाटायला अरे बरं झालं नरदेह मिळाला, आता निदान विचार तरी करू शकतो, जे पशु करू शकत नाही. पर्वतांकडे पाहून समजतं ते नुसते परोपकारासाठी झटतायत. आपल्या जी भगवंतांनी केलेली योजना आहे, समुद्र, नद्या, पर्वत, झाडं ही सगळी आपल्यासाठी केलेली योजना आहे. ते काहीच करू शकत नाही त्याच्या व्यतिरिक्त. ते फक्त जेवढं दिलं तेवढं करतात. जितके दिवस त्यांचं आयुष्य तितके जगतात. आपल्याला भलेही 100 का मिळेना, पण त्या 100मध्ये निदान विचार करायची तरी आपल्याला जो बुद्धी दिली आहे, आणि ती फ्री विल सगळ्यात महत्त्वाची आहे. आता पुन्हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आला. जसं जसं मोठे मोठे वाक्य येतील त्या ठिकाणी स्वतःला जेव्हा ताडून पाहू आपण, तेव्हा सगळ्यात महत्त्वाचा हा मुद्दा येणारच आहे. कारण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ताडल्या जातो आहे ना मनाला तो झोंबतो आहे. समर्थांच्या भाषेमध्ये तो झोंबला पाहिजे तो शब्द. मग मी कोण आहे? मनुष्य आत्म्याच्या प्रवासातला सेंदू. मग जिथून तो खाली पण पडू शकतो आणि वर पण जाऊ शकतो. आता अतिशय उत्तम असा ग्रंथ हातात पडला, अतिशय उत्तम असे सद्गुरू तर असतातच, उत्तम अशी संधी मिळाली, सत्संग मिळाला, वरही जाऊ शकतो. जायचं की नाही हा पुन्हा निर्णय आपला आपण घ्यायचा आहे. मग जर मनुष्य भोग, हिंसा, अज्ञानात डुंबला, चेतना खाली. आता काही चेतना खाली होण्याची काही वेगळी कारणं द्यायची गरज नाही. खाली हे अवरोहणाचं चक्र आहे. म्हणजे पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम. पुन्हा पुन्हा राहा जननीच्या जठरामध्ये, त्रास भोगा, आयुष्यात दुःख भोगा. काहीही झालं तरी 100% सुख कुठेच मिळणार नाही आहे. आपल्याला दिसायला दिसतो मोर अतिशय सुंदर, पण मोराचं जीवन काय आहे ते मोराला विचारायला पाहिजे. इतके सुंदर सुंदर म्हणून त्याच्याकडे बघायला जातात. प्रत्यक्षामध्ये जे काही सौंदर्य आहे, जे काही श्रीमंत आहेत, त्यांनाही विचारून पाहिलं तर त्यांचं दुःख त्यांच्याजवळ, त्यांचं सुखही त्यांच्याजवळ. त्यामुळे हेच जर पुन्हा करायचं असेल तर आपल्याला उतरायचं का चढायचं, आरोहणाचा हा संधिबिंदू आहे म्हणतात. पण जर चेतना, प्रेम, साधना आणि ज्ञानामध्ये वागला, म्हणजे समर्थांचा आशीर्वाद झाला, गुरूंचा आशीर्वाद जर मिळाला, तर चेतना वर चढते आणि आरोहणाचा मार्ग सापडतो. आत्मा आरोहण करतो. आत्मा कसा खुश नाही होणार हो? आता जर आत्म्याला आत्म्यापर्यंत जाता येत आहे, ज्याचा आहे तो त्याच्याजवळ जाता येत आहे त्याला, मग त्याच्यासारखा आनंद त्यालाच फक्त. दुसऱ्या कशाला सांगेल तो? मी ज्याचा आहे त्याच्याजवळ जाता येत आहे. त्या मिठाच्या बाहुलीचं उदाहरण, मला माझे वडील कोण आहे बघायचं आहे म्हटल्यावर ती बघायला गेली समुद्रामध्ये उडी मारली, समुद्रमय झाली, तिला आनंदच झाला. कारण जे बघायचं आहे तेच बघितलं ना. बाकी दुसरीकडे ती बाहेर राहिली, आयुष्यभर ती मिठाची बाहुली राहिली असती. पण जशी मिठाच्या बाहुलीने समुद्रामध्ये उडी मारली तर ती समुद्रमय झाली.
म्हणजे ती समुद्राची मुलगी आहे हे तिला कळलं, पण नुसतं समुद्राची मुलगी असून तिला आनंद नाही मिळाला. समुद्राच्या मुलीनी जेव्हा समुद्रात उडी मारली आणि समुद्राने तिला कुशीत घेतलं आणि सांगितलं, बाई तू माझीच आहे, माझाच अंश आहे, तू फक्त काही वेळ बाहेर होती, असं म्हटल्याचा जो आनंद आहे, तो आनंद हा आरोहणाचा आनंद, आत्म्याचं आत्म्याशी मिलन, आत्म्याचं परमात्म्याशी मिलन होणं, हा आरोहणाचा मार्ग सापडल्यावर आत्म्यासारखा कोण सुखी राहील दुसरा. ज्या आत्म्याला परमात्म्यापर्यंत जाता येतं असं जर त्याला मार्ग सापडला तर त्याच्यासारखा आनंदाचा क्षण नाही त्याच्यासाठी. मग हा आरोहणाचा मार्गसुद्धा आपल्याला या जीवनामध्ये सापडू शकतो. म्हणून पुढे काय आहे ब्रह्म, त्यापेक्षा आपण कोण आहे हे सुद्धा आपली थोडीशी टुमणं मी या ठिकाणी लावलं. की आपण कोण आहे ते मोठे आहे हे सांगत असताना अहंकाराकडे कर्तृत्वाकडे न जाताना आपण आपलं अल्पत्व तर बघितलं पाहिजे. बरं, आपलं अल्पत्व जरी असलं तरी संधी किती मोठी आहे, हा किती मोठा भाग आहे. पुन्हा आज असंच बोलावं लागणार आहे, किती मोठा भाग झाला हा, संधी किती मोठी आली माझ्यासमोर. की अतिशय क्षुल्लक जीव आहे, क्षुल्लक जीव आहे, पण परमात्म्यापर्यंत पोचण्याची ह्या आत्म्याला संधी आहे. माझा परमात्मा आणि तो परमात्मा भेटू शकतो या जीवनामध्ये, फक्त मनुष्य जन्मामध्ये. आणि हे समर्थ सांगतात म्हणजे किती मोठी संधी आपल्याला उपलब्ध करून देतात. हे शब्दांच्या पलीकडचं ज्ञान आहे, शब्दांच्या पलीकडचा आनंद आहे, ज्यामध्ये आपण थांबूच शकत नाही असं अमर्याद ज्ञान. असू दे ना काळाच्या वर, तो कितीही काळाच्या वर असला तरी मी त्याची आहे म्हणतात, मीही काळाच्या वर जाऊ शकते. ही सगळ्यात मोठी आत्म्याला मिळालेले आरोहणाच्या यात्रेची संधी आपल्याला मनुष्य जन्मामध्ये आपले सद्गुरू प्राप्त करून देतात. आपण ते करून घेतो की नाही हा आपला प्रश्न आहे. आता मनुष्यामध्ये जरी असले तरी पुढे आत्मा म्हणजे मनुष्यापासून पुढे आत्माचा आहे जो आनंदी ऋषी, देव आणि अखेरीस ब्रह्मस्वरूप होऊ शकतो. म्हणजे कुणी जर ज्ञान घेतलं जास्त ऋषी झाला, कुणी जर अतिशय चांगुलपणाने सत्वगुणाने वागला देव झाला. आणि आत्मा म्हणून जरी आनंदात राहिला, मनुष्य आनंदात राहिला तरी आत्मस्वरूपात राहिला, पण शेवटी तो ब्रह्मस्वरूप सुद्धा होऊ शकतो. जशी ती मिठाची बाहुली पाण्यामध्ये पडली आणि पडली नाही, उडी मारली स्वतःहून. उडी मारून जेव्हा ती सागरामध्ये मिसळली, तिला जो आनंद झाला तोच आनंद प्रत्येक आत्म्याला परमात्म्याच्या मिलनातून होऊ शकतो. म्हणून मनुष्यापासून जगायचं असेल तर मनाच्या पार नाही का जावं लागणार. यासाठी माझ्या मनामध्ये या सगळ्या गोष्टी बसूच शकत नाही. इतकं गणित करत बसली तर 24 वर्ष कमी पडतील गणित करायला बसली तर. त्याच्यामुळे मनाच्या पार जायचं आहे, मनापासून आत्म्यापर्यंत जायचं आहे. आधी मनुष्यापासून मनाच्या पार, मनापासून आत्म्यापर्यंत, मग आत्म्यापासून परमात्म्यापर्यंत. म्हणून वेद म्हणतात असतोमा सद्गमय, तमसोमा ज्योतिर्गमय, मृत्योर्मा अमृतम गमय. हे प्रभू, मला असत्याकडून सत्याकडे, अंधकारातून प्रकाशाकडे आणि मृत्यूपासून अमरत्वाकडे ने. म्हणजे यांनी ही प्रार्थना केली म्हणजे अमरत्व शक्य आहे. ज्या अर्थी ने म्हणतात आहे, जसं साजूक तूप खाल्लं आहे म्हणून साजूक तूप मागतोय, अमरत्व मिळालं आहे म्हणून अमरत्वाकडे ने म्हणतात आहे. अन्यथा अमरत्वाकडे ने कशाला म्हटलं असतं सुखी ठेव, समाधानी ठेव. मृत्यूपासून अमरत्वाकडे. आणि मला असं स्पष्ट माहिती आहे माझा मृत्यू होणार आहे, स्पष्ट कल्पना आहे याची. जन्म झाला म्हणजे मृत्यू होणार आहे, ही जशी स्पष्ट कल्पना. तोच तर भ्रमाचा भोपळा फोडला आहे. तो भ्रमाचा भोपळा फोडणे म्हणजे तुझा जन्मही झाला नाही आणि तुझा मृत्यूही होणार नाही. असं अमरत्व बहाल करण्याची संधी आपल्याला मनुष्य जन्मामध्ये मिळते. त्याला आत्म्याचं आरोहण म्हणतात. आत्म्याचं आरोहण आहे आपल्याजवळ सगळं. आता इथे कुठे घराच्या बाहेर गेलो नाही, कुठे काही कुणाला सांगितलं नाही, तरी आत्म्याचं आरोहण. आणि अंतिम अवस्था याची आहे की ब्रह्मामध्ये विलय. ब्रह्मामध्ये विलय साधं नाही, नुसतं मग एखादी मुलगी, एखादी आई आणि मुलीची ताटातूट झाली लग्नानंतर. पूर्वीच्या काळी असं बरेचदा होत होतं की लग्न करून दिलं आणि समजा दुसऱ्या राज्यामध्ये गेली तर ना फोन, ना जाणं येणं, ना पैसा, काही नाही, जाणं येणं नाही. 6-6 महिने मुली येत नव्हत्या. जेव्हा ती 6 महिन्यांनी घरी येत असेल तर काय अवस्था असेल तिची. आईला वाटत असेल ती कशी आहे आणि मुलीला वाटत असेल ती आई कशी आहे, किती ओढ असेल ती.
मग कळल्यानंतरची ही जी ओढ आहे ना, ती अंतिम अवस्था जी आहे, तो आत्मा इतका शांत होऊन जात असेल की आपल्याला आपल्या घरी जायचं आहे पुन्हा वापस, आणि मी जाऊ शकतो. आणि ते आता जिवंतपणी, मेल्यानंतर नाही. मृत्यूनंतरचं कोणी बघितलं आहे? कारण मृत्यूनंतर असं त्याचं अस्तित्वच नाही आहे माझं काही. प्रत्येक जीवाचं जर अस्तित्वच नाही आहे तर त्याला मृत्यूनंतरचं काय दाखवायचं आहे की मृत्यूनंतर तुझं असं होणार आहे, मृत्यूनंतर नरकन माझ्या जीवाला काहीही केलं मला काय फरक पडतो. प्रत्यक्षामध्ये मृत्यूच्या आधी जीवन जगत असताना याच क्षणी आत्मा परमात्म्याचं मिलन शक्य आहे म्हणतात. आज नाही, 3 वर्षांनी होईल, 10 वर्षांनी होईल, पण शक्य आहे ना. म्हणजे किती मोठी गोष्ट. अरे पुन्हा किती मोठी गोष्ट आपल्याला या ठिकाणी कळते, जाणवते, आणि आनंदाने असं भरपूर उधाण येतं आहे मनाला. अरे असं आहे का, ह्या सगळ्या गोष्टी शक्य होत्या. आता हे पण मनात येत नाही की चुका झाल्या, अपराध झाला खूप मोठा, आता पण हे पण येत नाही, कारण गेलं, आता गंगेला मिळालं जुनं, आता काय पुढे वाढून ठेवलं आहे सुंदर. जो त्याची अवस्था आहे ब्रह्मामध्ये ब्रह्मनिरूपण सुरू आहे. मग त्यामध्ये आपण आपलं थोडंसं आनंदाच्या गोष्टी जर त्याच्यामध्ये वाढवल्या तर आपलाच आनंद द्विगुणच होतो ना. नुसतं कोरडं विज्ञान ऐकण्यापेक्षा आपला आनंद त्या ठिकाणी, जेव्हा आत्मा आपल्या सर्व कर्म, वासना आणि देहासक्तीतून मुक्त होतो. आता हे थोडंसं थेरॉटिकल आहे, मला कशाचंच काही वाटत नाही अशी जेव्हा अवस्था होते, तेव्हा केव्हा म्हणेल तो की तो आणि मी एकच आहे, मला वेगळं काहीच नको आहे. आता मला जर तू स्वतःलाच देऊन टाकलं आहे तर मला वेगळ्याची काय अपेक्षा आहे. मग तेव्हा तो अहम ब्रह्मास्मी म्हणजे मीच ब्रह्म आहे, म्हणजे मीच ब्रह्म आहे, तर पुन्हा जन्म घेत नाही. कारण त्याला जे मिळवायचं आहे ते मिळवलं, ज्याच्यासाठी जन्म झाला ते मिळवलं. जन्म यासाठी होता की देवाची प्राप्ती करावी, भगवत प्राप्ती करावी, आत्मसाक्षात्कार व्हावा, प्रकृतीचा खेळ कळावा, ही ओढ होती. त्याच्यासाठी जन्म. रमलो थोडे दिवस, छान आहे ना, रमलं तरी छान आहे, कारण तुमच्यासाठी तयार केलं आहे सगळं, काही त्यांना सोबत थोडी न्यायचं आहे, सगळं तुमच्यासाठी जमा केलं आहे. रमलो तिथपर्यंत ठीक आहे, पण आता जेव्हा जाणीव झाली अहम ब्रह्मास्मी, मीच ब्रह्म आहे, तर पुन्हा जन्म घेणे नाही. मग पुन्हा जन्म घेणे नाही म्हणजे ही अवस्था त्या साधकाची कशी होत असेल, याची नुसत्या रात्रभर विचार जरी केला तरी आपण आनंदी असे वेगवेगळ्या प्रकारचे उत्तम प्रकारचे स्वप्नसुद्धा आपण पाहू शकतो. पुन्हा जन्म नाही, हाच मोक्ष आहे आणि परम आरोहणाची ही अवस्था आहे. तिथे म्हणे ना, धर्मराजांनी जेव्हा स्वर्गात गेले, ती जागा वगैरे दाखवतात. या सगळ्या गोष्टी याच्यासाठी की तुम्हालाही वाटावं, कधीतरी आपलं आरोहण व्हावं. त्याचं झालं म्हणजे झालं का मुक्त नाही, आपलंही आरोहण व्हावं असं जेव्हा वाटतो, ही मोक्ष परम आरोहणाची अवस्था. हा प्रवास इथे संपत नाही, तर तो पूर्ण होतो. जय जय रघुवीर समर्थ. हा प्रवास संपत नाही. हा प्रवास जो आपल्या आत्म्याचा किती वर्षांपासून आणि किती युगांपासून आणि किती योनींपासून चालू आहे माहीत नाही. किती योनींपासून चाललेला हा जो अवस्था आहे, हा जो प्रकार आहे, तो तिथे संपला नाही, पूर्ण झाला. जय जय रघुवीर समर्थ. मग आता ह्या सगळ्या गोष्टींमध्ये जड, आता याच्याबद्दल जास्त बोलत नाही. आणि जेव्हा तो विसरतो आत्म्याला तेव्हा तो पशु होतो. जेव्हा तो आत्म्याला विसरतो तेव्हा तो पशु होतो. जेव्हा आत्मा स्मरण करतो तेव्हा तो मनुष्य बनतो. आणि जेव्हा आत्मा जाणतो मीच ब्रह्म आहे तेव्हा तो मुक्त होतो. या 4 ओळी खरंच प्रत्येकाने लिहूनच ठेवल्या पाहिजे की आत्मा जेव्हा स्वतःला विसरतो तेव्हा तो पशु बनतो. जेव्हा आत्मा स्मरण करतो तेव्हा तो मनुष्य बनतो. जेव्हा तो जाणतो मीच ब्रह्म आहे तेव्हा तो मुक्त होतो. जो बाहेरील डोळ्यांनी पाहतो त्याला रूप दिसतं आणि जो आतल्या डोळ्यांनी पाहतो त्याला सत्य दिसतं. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. अशा प्रकारची आत्म्याच्या आरोहणाची अवस्था आपली होऊ शकते, प्रत्येक जीवाची होऊ शकते. त्याची अनंत शक्ती बघत असताना आपल्याला थांबावं लागणार, 9:56 झाले. त्याची अनंत शक्ती बघत असताना आपलं अल्पत्वादी जाणणं, आजच्या याचा सारांश असा की त्याचा मोठेपणा फक्त एका 4 श्लोकांमध्ये समर्थांनी या ठिकाणी सांगितलेला आहे. पुढे आपलं त्याचं निरूपण जास्त मोठं नाही आहे, ब्रह्मनिरूपण. या ठिकाणी त्याचा विचार करत असताना त्याचा मोठेपणा म्हणजे तो आहे, तो होता आहे आणि राहणार आहे. मला तो जाणवतो आहे म्हणजे अजूनही आहे, त्याची जाणीव झाली. जे तो आणि मी काही वेगळा नाही, इतके हजार काळाच्या तो वर आहे आणि काळाच्या तो वर असल्यामुळे
आपल्याला 100च वर्षाचं आयुष्य दिलेलं आहे, त्या आयुष्यामध्ये सुद्धा आपण अमरत्व प्राप्त करू शकतो, म्हणजे मुक्त होऊ शकतो, मोकळं होऊ शकतो आणि हा प्रवास आपला पूर्ण होऊ शकतो. थांबत नाही. आपला प्रवास थांबवायचा नाही आहे, पूर्ण करायचा आहे. तेव्हाच तर कुठे मुक्ती आहे. मुक्ती आणि मोक्ष असं जर मिळवायचं असेल, हा मृत्यूनंतरचा प्रवास नाही, हा जीवन जगत असतानाचा जो प्रवास आहे, तो आपल्याला प्रवास आनंदाने इतक्या आनंदाने ह्याच्यापेक्षा चांगलं काय असू शकतं? आजच्या या विषयापेक्षा, या चिंतनापेक्षा अधिक चांगलं काय असू शकतं, असं रोजच वाटणार आहे आपल्याला. जय जय रघुवीर समर्थ. 2 ओळी वाचते आणि थांबते. ऐशा अनंत शक्ती होती, अनंत रचना होती, जाती तरी अखंड खंडे ना स्थिती परब्रह्माची श्रीराम. ब्रह्मा सकैची स्थिती, परी हे बोलावयाची रीती, वेदश्रुती नेती नेती परब्रह्मे श्रीराम. 4 सहस्र 700 साठी, इतुकी कलियुगाची राहाटी, उरल्या कलियुगाच्या गोष्टी, ऐसी असे श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ. झाले.